आज आपण इयत्ता 9वी सेमीच्या वर्गासाठी नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत। यापूर्वी आपण 2 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत। मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मध्ये थर्ड पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी या प्रकरणाला आपण सुरुवात करतो। व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल? पॉलिनॉमियल मीन्स algebraic expression in which the power of the variable is positive integer is called as polynomial. This is the algebraic expression, and power of variable 3, 2, 1, 0, these are all positive numbers. Such type is called as the polynomial. There are types of polynomial, that is monomial, binomial and trinomial. पॉलिनॉमियलचे या ठिकाणी आपल्याला प्रकार पाहिजे। त्यातला पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहिला मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल। मोनोमियल म्हणजे एकपदी की ज्याच्यामध्ये एकच पद आहे, x² -2a or 5. This is the monomial, this is the monomial. A polynomial having only one term, एकच पद असेल, फक्त कोणतं 3x चा 7वा घात, एकच पद, that is called as monomial. Binomial म्हणजे दोन पद, 3x² + 7, this is the binomial. 9x + 5, this is the binomial. A polynomial having two terms is called a binomial. जर एखाद्या बहुपदीमध्ये दोन पद असतील तर that is called as binomial. जर एखाद्या बहुपदीमध्ये सिंगल एकच पद असेल तर that is called as monomial. And trinomial, a polynomial having three terms, तीन पद असतील तर that is called as trinomial. Degree having the polynomial of one variable, degree of polynomial of one variable, जर एकच चल असेल म्हणजे कसं फक्त x इथं दोन चल आहेत xy. जर एकच चल असेल तर व्हॉट इज मीन बाय द डिग्री? डिग्री म्हणजे कोटी या टर्म्स मध्ये प्रत्येकाचा डिग्री, इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, हायेस्ट डिग्री, the highest power of variable, highest power of variable is 2, therefore the degree of polynomial is 2. या बहुपदीचा कोटी 2 आहे, सर्वात मोठा घात 2 आहे, म्हणून डिग्री किती? 2. समजा 9x⁻7 + 3x² + 7x + 2. In this example, degree 7 का highest power is 7, degree is 7. Degree of polynomial is more than one variable. एकापेक्षा जास्त जर व्हेरिएबल असतील, इथं 2 व्हेरिएबल x y, the power is 2. Therefore we do not write there degree 2. when variable is 2, ज्यावेळेस चल 2 असतील त्यावेळेस डिग्री हा sum of power of that two variable, the highest sum of power of variable in each term. प्रत्येक पदामधील ज्या काही पॉवर ज्या आहे त्या पॉवरची घातांकांची बेरीज करायची। 2 + 2 that is 4, इथं किती? 4, यांची बेरीज 1 + 1 that is 2, आणि जी बेरीज सर्वात जास्त आहे that is the degree, that is called as the degree. डिग्री किती आली? 4. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल, there are 3 types of polynomial. एक कोटीवर लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्यूबिक पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे रेषीय बहुपदी, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे वर्ग बहुपदी, आणि क्यूबिक पॉलिनॉमियल म्हणजे घन बहुपदी.
ज्या बहुपदीचा कोटी डिग्री 1 पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 1 याची डिग्री किती आहे डिग्री 1 डिग्री 1 आहे या उदाहरणात therefore this is the linear polynomial here degree 2 degree means मोठ्यात मोठा घात 2 therefore quadratic equation and here degree 3 therefore cubic polynomial ज्या बहुपदीचा कोटी 1 आहे that is the linear polynomial ज्या बहुपदीचा कोटी 2 आहे that is the quadratic polynomial means वर्गीय बहुपदी आणि ज्या बहुपदीचा डिग्री 3 आहे that is the cubic polynomial अशा पद्धतीने पाहिलेला भाग पुन्हा पहा पॉलिनॉमियल म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पण ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जो कोटी असतो तो कोटी धन पाहिजे that is the main condition the positive integers then that is called as the polynomial there are three types of polynomial monomial binomial and trinomial एक पद असेल तर मोनोमियल दोन पद असतील तर बायनॉमियल आणि तीन पद असतील तर ट्रायनॉमियल डिग्री ऑफ व्हेरिएबल डिग्री ऑफ पॉलिनॉमियल ऑफ अ व्हेरिएबल डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काढत असताना हायेस्ट पॉवर किती आहे इथं 3 आहे म्हणून डिग्री 3 इथं 7 आहे म्हणून डिग्री 7 पण ज्यावेळेस इथं एक व्हेरिएबल होता आता मात्र दोन व्हेरिएबल आहेत इफ देयर आर टू व्हेरिएबल्स एट दॅट टाइम त्या व्हेरिएबलच्या घातांकांची बेरीज करायची आणि जी हायेस्ट बेरीज जी सर्वात जास्त बेरीज दॅट इज कॉल्ड एज द डिग्री देन टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल लिनियर पॉलिनॉमियल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्यूबिक पॉलिनॉमियल लिनियर पॉलिनॉमियल मध्ये डिग्री 1 असते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये डिग्री 2 असते आणि क्यूबिक पॉलिनॉमियल मध्ये डिग्री 3 असते अशा पद्धतीचा भाग पाहिल्यानंतर आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल हा आपल्याला भाग पाहिजे सपोज स्टँडर्ड फॉर्म of a polynomial suppose Pr is equal to 3m raised to 5 7m 5m cube plus 2 this is the polynomial first standard form write in the standard form म्हणजे इंडेक्सच्या घातांकाच्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने लिहिणे त्याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म व्हॉट इज द हायेस्ट पॉवर 3m raised to 5 then 5m cube minus 7m plus 2 it is called as standard form घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडणी करणे is called as standard form then second that is called as the index form इंडेक्स फॉर्म म्हणजे काय 3m raised to 5 पण चौथा घाताचं पद नाही ते सुद्धा लिहायचं बट कोएफिशिएंट इज 0m raised to 4 तिसरा घात आहे 5m cube हे पहा हे ऍडिशनल पद लिहिलं पण मल्टिप्लाय बाय 0 that is value is 0 then index of 2 घातांक 2 असलेलं नाही पद नाही म्हणून 0m square minus 7m plus 2 this is called as index form and last coefficient form last is coefficient form
कोइफिशियंट फॉर्म. कोइफिशियंट फॉर्म लिहिताना इंडेक्स फॉर्म मध्ये फक्त कोइफिशियंट लिहायचे. डिग्री 5 m raised to 5 चा कोइफिशियंट 3 कॉमा 0 कॉमा 5 कॉमा 0 माइनस साइन असेल तर माइनस साइन द्यायचा and last 2 and 4. What is the degree? In this highest power, that is 5. Therefore, degree is 5. This is called as standard form, this index form, this coefficient form, and degrees of the polynomial is 5. अशा पद्धतीची उदाहरणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजे. अशा पद्धतीची या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिता आलं पाहिजे. इंडेक्स फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म, डिग्री लिहिता आली पाहिजे. आणि हे लिहिल्यानंतर आता आपल्याला सुरुवात करायची या प्रकरणामधील प्रॅक्टिस सेट. पुस्तक समोर सगळ्यांनी ठेवायचे. मी फक्त सांगणार आहे. Question first. State whether the given algebraic expression are polynomial. State whether the given polynomial y plus 1 upon y ही polynomial आहे का? तर this is not a polynomial. ही polynomial का नाही? या ठिकाणी not a polynomial याचं कारण सुद्धा लिहिलं पाहिजे. because या ठिकाणी power of index is negative. That is 1 upon y means y raised to minus 1. So we cannot then 2 minus 2 root of 5 is not a polynomial because of ही सुद्धा polynomial नाही because power is not integer. Power of 2 root of 5 that is 2 into 5 raised to 1 half is not integer. Then third, x raised to 4 7x plus 9 is a polynomial. याला काहीच अडचण नाही. पहा all the index are positive and integer, positive integer. And 4 2m raised to minus 2 plus 7m minus 5 is not a polynomial. ही polynomial का नाही? तर power is not a integer. तो या ठिकाणी power is not a integer. याच्यामध्ये power is not a positive integer. तो integer पाहिजे plus positive पाहिजे. Power is not integer पाहिजे पण positive integer is not a positive integer because there is a negative. And 5 is 10 is a polynomial. हा एकटाच अंक आहे. हा पॉलिनॉमियल आहे असा आपण लिहू शकतो. क्वेश्चन दुसरा पहा. In question 2 write the coefficient of m square. First m cube coefficient of m cube is equal to 1. याचा कोएफिशिएंट किती आहे? 1 आहे. त्याच्यानंतर सेकंड
example, -3/2 plus m minus √3 m cube याचा कोएफिशिएंट किती आहे -√3 कोएफिशिएंट ऑफ m cube and third -2/3 m cube minus 5m square plus 7m minus 1 याचा -2/3 m cube चा कोएफिशिएंट इथं कोएफिशिएंट गेला नाही म्हणजे किती आहे 1 आहे अशा पद्धतीचा हा दुसरा प्रश्न होता प्रश्न तिसरा राइट द पॉलिनोमियल इन x using given information 1 फर्स्ट क्वेश्चन 3 चालू आहे आपला मोनोमियल with degree 7 binomial with degree 35 trinomial with degree 8 फर्स्ट मोनोमियल म्हणजे एकच पद x⁻⁷ बाकी काही लिहायचं नाही त्याचा घात 7 आला पाहिजे बायनोमियल दोन पद हायेस्ट डिग्री तर लिहिलाच पाहिजे नंतर 5 लिहा 7 लिहा काही लिहा ट्रायनोमियल x⁸ plus 5x⁴ plus 7 तीन पद दोन पद एक पद याच्यात एकच पद याच्यात दोन पद आणि ट्रायनोमियल मध्ये तीन पद अशा प्रकारची तुम्ही वेगवेगळी उदाहरणे याच्यामध्ये देऊ शकता राइट द डिग्री क्वेश्चन 4 पूर्ण उदाहरण संग्रह आपल्याला सोडवायचा आहे याच्यामध्ये क्वेश्चन 4 आपण पाहूया काय आहे राइट द डिग्री ऑफ द पॉलिनोमियल डिग्री फर्स्ट √5 डिग्री याच्यामध्ये आपल्याला वर्गमुळात 5 आहे ही संख्या आहे आणि स्थिर संख्येचा डिग्री हा 0 असतो सेकंड x⁻�0 डिग्री किती आहे या ठिकाणी कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 येतो मोठ्यात मोठा घात इथे डिग्री या ठिकाणी 0 देन थर्ड x² डिग्री 2 4 √2 डिग्री 10 अशा पद्धतीने पाचवा 2p -√7 डिग्री 1 7y -y2 plus y⁵ डिग्री 5 xyz plus xy minus z पहा डिग्री 3 याचा घात किती आहे 1 बरोबर 3 किती आहे या ठिकाणी पहा डिग्री किती आहे 3 8 m³ n⁻⁷ 3m⁴n plus m इथे डिग्री 3 plus 7 = 10 हा 3 आणि हा 7 यांची बेरीज करायची ज्यावेळेस व्हेरिएबल 2 असतील त्यावेळेस त्या दोघांची बेरीज करायची आणि त्या ठिकाणी डिग्री लिहायची त्यानंतर क्वेश्चन 5वा शक्य होतील तेवढी उदाहरणं आपण सोडवणार आहोत काही आता कमी उदाहरणं सोडवू क्वेश्चन 5 Write the polynomial in
लिनियर क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक पॉलिनॉमियल. पहिला 2x² + 3x + 1. मोठ्यात मोठा घात किती आहे? 2 आहे. म्हणून या ठिकाणी ही काय आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पहा आता आणखी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणती आहे? पाचवं उदाहरण पहा. a². ही काय आहे? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पहा. बरं आपण क्रमावर घेऊ. दुसरं उदाहरण 5p. ही काय आहे पहा. दुसरं जे उदाहरण आहे ते दुसरं उदाहरण आहे लिनियर पॉलिनॉमियल. एकच पद आहे, फक्त पद मोजायची पहा. तिसरं उदाहरण आहे √2y - 1/2. याच्यामध्ये या ठिकाणी मोठ्यात मोठा घात 2 आहे म्हणून क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. याच्यात घात 1 आहे म्हणून लिनियर पॉलिनॉमियल. याचा सुद्धा घात 1 आहे म्हणून या ठिकाणी याला सुद्धा काय म्हणायचं? लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर चौथं उदाहरण आहे m³ + 7m² + 5/2m √7. मोठ्या मोठा घात 3 आहे म्हणून याला म्हणायचं क्यूबिक पॉलिनॉमियल. घन आहे. पहा इथं तिसरा घात आहे आणि पाचवं उदाहरण a² वर्ग आहे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि शेवटी 3r³ क्यूब आहे. क्यूबिक पॉलिनॉमियल. अशा पद्धतीचे या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 6 काय पहा. राइट द पॉलिनॉमियल इन स्टँडर्ड फॉर्म. m³ + 3 + 5m. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सर्वात मोठा घात, त्याच्यानंतर m पद, घातांकाच्या लहान लहान पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे गेलं पाहिजे. दुसरं उदाहरण आहे -7y + y⁵5. 3y³ - 1/2 + 2y⁴ - y². स्टँडर्ड फॉर्म काय? सर्वात मोठा घात प्रथम द्यायचा y⁴, 2y⁵, नंतर 3 घ्या, 3y³ नंतर 2 घ्या चिन्हासहित -y² -7y -1/2. Then write the coefficient form. सहगुणकाच्या स्वरूपामध्ये लिहा. क्वेश्चन 7. x³ - 2. काय करायचे आपल्याला? x³ - 2. आता x³ - 2 आपण कसे लिहू शकतो? x³ + 0x² - 0x - 2. आपल्याला दुसरा घात नव्हता, x पद नव्हतं म्हणून त्याच्या जागी आपण 0 0 करून सहगुणक करून दिलं. मग आता आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म कसा लिहायचा पहा. याचा सहगुणक दिसत नाही म्हणजे 1 आहे, दुसऱ्याचा 0, परत 0 आणि किती -2. दुसरं राइट कोएफिशिएंट फॉर्म 5y + 0 दोनच पद. मग कोएफिशिएंट फॉर्म कसा लिहू शकतो आपण? 5 0. तिसरं
2m raised to 4 minus 3m square plus 7 हे आपण कसं लिहू शकतो 2m raised to 4 0m cube 3m square plus 7 मग कोएफिशिएंट फॉर्म 2 0 minus 3 आणि एक पद राहिला 0m plus 7 0 आणि पहा काय होईल हा राइट द कोएफिशिएंट फॉर्म इथे आपण सातवे उदाहरण पाहतोय सातव्या उदाहरणामधलं या ठिकाणी आपण तिसरं उदाहरण 2 0 minus 3 7 आपल्याला गणितात काहीतरी चूक झालेली नाही 2m चा चौथा घात 3m चा वर्ग मग 4 असतील तर 1 2 3 4 5 6 झाले आपले पास चौथा घात तिसरा घात दुसरा घात 1 2 3 4 5 1 2 3 हा इथे 7 डबल झाला पहा बरोबर आहे 0 आणि किती 7 1 2 3 4 5 0 and 7 त्यानंतर एक लास्ट पण आहे काहीतरी हा चौथं उदाहरण आहे -2/3 कोएफिशिएंट फॉर्म -2/3 हा एकच तसंच पाहतो एकच पद आहे त्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यानंतर क्वेश्चन Nine, 8. Write the polynomial index form. 1, 2, 3. 1, 2, 3. Write the in the index form. मग index form मध्ये कसं लिहायचं पहा. पहा. Index form. वन आता पहा इथं 1 लिहा 2 लिहा आणि 3 लिहा पाठीमागून इकडे x लिहा x चा वर्ग म्हणजे x² + 2x + 3 this is called as the index form this is called index form then पहिलं झालं दुसरं काय आहे 5 0 0 3 times 0 -1 5 0 0 0 -1 हा शेवटी स्थिर संख्या त्याच्या अगोदर x व्हेरिएबल त्याच्या अगोदर x वर्ग त्याच्या अगोदर x³ आणि त्याच्या अगोदर x² x⁴ 1 2 3 4 5 5 जर टर्म असतील तर चौथ्या घातापासून सुरुवात होते आता पहा इंडेक्स फॉर्म लिहिताना हे 0 वाले नाही लिहिले तरी चालतील 5x⁴ -1 and last -2 इंडेक्स फॉर्म पहा -2 2 -2 and 2 1 2 3 4 4 आहे मग कितव्या घातापासून सुरुवात करायची तिसऱ्या किंवा उलटणार इथे x लिहा इथे x वर्ग लिहा इथे x³ लिहा -2x³ + 2x² -2x + 2 हा झाला इंडेक्स फॉर्म अशा पद्धतीचं या ठिकाणी राइट दी अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल इन द बॉक्स त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे त्याच्यानंतर
बायनॉमियल कोणता आहे, ट्रायनॉमियल कोणता आहे, अशा प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे, तोही व्यवस्थितरित्या सोडवा. आता या ठिकाणी आपल्याला हे प्रकरणामध्ये पहिला उदाहरण संच संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबू आणि पुढील भाग या ठिकाणी पुढील तासाला सुरुवात करू. ओके.